नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची पदभरती जी आहे, तर त्या उमेदवारांना नक्की नियुक्ती देण्यात येणार आहे आणि हे नियुक्ती जी आहे ती मानधन तत्वावरती त्यांना काय देण्यात येणार आहे. त्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने हा जी-आर काढलेला आहे. तर त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे आणि हा तो जी-आर जो आहे ऑफिशियल जी-आर तो आहे. तर या जी-आर नुसार जर बघितलं तर बघा, तर जी पेसा क्षेत्राची जी पदं आहेत टोटल 17 संवर्गाकरिता पदभरती आणि 6,931 पदांकरिता ही पेसा क्षेत्राची पदभरती झालेली आहे. त्याच्यामध्ये 17 संवर्ग येतात. आता 17 संवर्ग कोणते आहेत काय त्याची तुम्हाला माहिती देणार आहे मी. आता याच्यामध्ये काय झालं होतं की जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान होतं याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे काय केलं की याला स्थगिती दिलेली आहे. या प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यामुळे काय केलं होतं की महाराष्ट्र शासनाने काय केलं होतं की हे प्रकरण थांबवलेले. आता हे पदं कोणकोणती आहेत त्याच्यामध्ये बघा की तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, अंगणवाडी परीक्षक आहे, कृषी सहाय्यक आहे, शिक्षक आहे, आरोग्य सेवक आहे, त्याच्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य सेवक आहे, असे मुख्य पद आहेत. त्याच्यानंतर वनरक्षक पद आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं. अशी सगळी पदभरती असणार आहे ती. आता याच्यानुसार जर बघितलं तर हा शासन निर्णय काय आहे ते सांगेल मी. तर बघा, जी पेसा क्षेत्राचे ग्राम पातळीवरती करणारे 17 संवर्गातील पदभरतीला जी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड प्रक्रियेची अंतिम टक्केवारी आली होती. त्यामुळे या प्रक्रियेतील गुणवत्तेतील पात्र उमेदवारांना मानधन तत्वावरती नेमणूक करण्यासाठी तातडीने पदे भरती करण्यात येणार आहे. आता ऑलरेडी 8 तारखेपर्यंत फॉरेस्टच्या विभागाला सांगितलेलं आहे की त्यांना हे द्यायचे आहे. आता मानधन तत्वावरती सांगितल्यावर मानधन किती आहे काय त्याची अजूनही ऑफिशियल माहिती आलेली नाही, पण हे लवकरच म्हणजे आता हे मानधन किती असणार आहे त्याची तुम्हाला सांगेन. की बघा की मानधन जे आहे आता हे मासिक मानधन तत्वावरती उमेदवार नियुक्ती करताना की प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतक्या आता जे फर्स्ट सॅलरी भेटते त्याच्या इतक्याच मानधनावरती नियुक्ती करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला जेवढी सॅलरी असणार आहे, लक्षात घ्या, सॅलरी असणार आहे तेवढी तुमची सॅलरी भेटणार आहे. म्हणजे नॉर्मली जर ग्रुप सीची असेल तर मला माझ्या माहितीनुसार 35-36 हजार इन हँड तुम्हाला भेटून जाणार आहे तुम्हाला. याच्या वेळेस तुम्हाला भेटणार आहे. आणि मानधन तत्वावरती नेमणूक आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करायची. म्हणजे तुम्हाला तिथे काय करणार की किती भेटणार आहे ती हे असणार आहे आणि हे नियमित वेतन नसून हे मानधन असणार आहे ही बाबा स्पष्ट करण्यात यावी आहे. आता याच्यानुसार दिलेलं आहे की हे रीट याचिका दिलेलं आहे की 22/3/2023 नुसार हे पण काय करण्यात की हे स्पष्ट नमूद करावे असं सांगितलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी यांनी काय केल्या की यांनी सांगितलेल्या आहेत. तर पदभरती कोणकोणती आहे ते सांगेल तुम्हाला मी. तर याच्यामध्ये पदभरती सांगेल मी कोणते कोणते पद आहे ते. तर बघा हे वनरक्षकसाठीच आहे. तर ही पदं जी आहेत ते सांगेल कोणकोणती किती पदं आहेत ती. तर बघा टोटल बघा 17 संवर्गामध्ये तलाठी आहे, ही पदं आहेत टोटल 574 पदं आहेत, ही 574. त्याच्यानंतरनं ही आहे ग्रामसेवकची 422 पदं आहेत, अंगणवाडी पर्यवेक्षकची आहे 57 पदं, शिक्षकसाठी 1544 पदं आहेत. त्याच्यानंतरनं खाली जर गेलो आपण हे तर आहेत कृषी सहाय्यकसाठी 365 पदं आहेत, पशुधन पर्यवेक्षकासाठी 129 पदं आहेत, कार्यकारी परिचारिका प्रसविका 1384 पदं आहेत. त्याच्यानंतरनं आरोग्य सेवक पुरुषसाठी 583 पदं आहेत. त्याच्यानंतर 583 त्याच्यानंतर अजून 241 पदं आहेत. त्याच्यानंतर वनरक्षकची 882 पदं आहेत. त्याच्यानंतर कोतवालसाठी 84 पदं आहेत. पोलीस पाटीलसाठी 666 पदे अशी 6,931 पदांकरिता ही पदभरती होती आणि यांना लवकरात लवकर नियुक्तीही देण्यात येणार आहे. तर ही माहिती आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.